शाळेला शिक्षक, पिकोंडे शाळेला शिक्षक, पिकोंडे शाळेला शिक्षक, पिकोंडे शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पिकोंडे शाळेला शिक्षक, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पिकोंडे शाळेला शिक्षक, आम्हाला शिक्षक, आम्हाला शिक्षक, आम्हाला शिक्षक। रायगड जिल्हा परिषद पिंगोडे प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत। 41 ते 50 इतकी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ एकाच शिक्षकावर विद्यार्थ्यांचा भार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे। एक शिक्षक 7 वर्गांना शिकवणार कसा? शिक्षक सुट्टीवर गेल्यावर शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवते। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले। वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त पालकांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकले। खासगीकरणाच्या प्रक्रियेत राज्यातील मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जातोय असा आरोप पालकांनी यावेळी केला। जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली। तर येत्या 26 जानेवारीपर्यंत आवश्यक तितके शिक्षक शाळेला द्यावेत, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ व पालकांनी दिलाय। माझं नाव शैलेश शेलार। आज हे सगळे पालक वर्ग संतापलेले आहेत, कारण 4 वर्ग आहेत, इथे 41 पट आहे आणि इथे एकच शिक्षक आहे। परंतु 8 ते 10 दिवसामध्ये शासनाने जर एक विचार केला नाही या शाळेसंदर्भात, तर अन्यथा इथे जर शिक्षक आला नाही दुसरा तर मी अमर उपोषण करेल असा मी एक शब्द देतो। माझं नाव स्वाती चैतन्य ठाकूर। ह्या शाळेमध्ये अशी परिस्थिती आहे की 41 पट आहेत, एकच मॅडम आहेत ह्या शाळेमध्ये, अजून एक शिक्षक हवेत आणि एवढी मुलं हँडल करायचं म्हणजे का हे नाहीत। पण तुम्ही एक शिक्षक पाठवा, एक पाहिजे शिक्षक। लेंडी सर आहेत, पाहिजेच ह्या शाळेमध्ये, यायलाच पाहिजे। ह्या शाळेचेच आहेत, त्यांना इथं पाठवा परत। आणि एवढी पोरं, आम्ही गरिबांची पोरं कुठे हे करणार? शिकायला तर हवेत ना, काय करणार पुढं पोरं? हे पोरं एवढी हे करून त्यांचं भविष्य आहे, भविष्य कसं घडवणार पुढं? एक तरी शिक्षक पाठवा तुम्ही। आमच्या शाळेला लेंडी सरच पाहिजे या शाळेला, परत ताला लावू शाळेला। खरं अर्थाने सांगायचं झालं तर माझं नाव आहे संतोष तुळशीराम ताडकर, मुक्काम वेलशेत। माझा मुलगा सुद्धा या शाळेमध्ये शिकत आहे, परंतु गेल्या काही महिन्यापासून या शाळेला एकच शिक्षक आहे। 41 पटसंख्या असलेला ही रायगड जिल्हा परिषदेची पिकोंडेची शाळा, आणि या शाळेला चांगली गुणवत्ता मिळवून देण्यासाठी इथे अजून एका शिक्षकाची कमीत कमी आम्ही मागणी करतोय, सर्व पालक मिळून। म्हणून त्या निमित्ताने आम्ही इथे एकत्र आज जमलेलो आहोत। लवकरात लवकर सांगायचं झालं साहेब तर या ठिकाणच्या केंद्र शाळेच्या माध्यमातून आजूबाजूला रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहेत, त्यामध्ये एकापेक्षा 1, 2, 3 असे शिक्षक आहेत। परंतु पिकोंड्याचं नाव एवढं मोठं असताना या शाळेला आम्हाला एकच शिक्षक आहे, आणि त्या एकच शिक्षकांच्या बलावर 41 पटसंख्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू आहे। याची आम्हाला खूप वाईट गोष्ट वाटते की सावित्रीबाई फुलेंच्या या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर मुलांची हेळसांड होत असेल तर ही खूपच शिक्षण मंत्र्यांना मी सांगतो की खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि आम्हाला या ठिकाणी एक तरी शिक्षक येत्या या 26 जानेवारीपर्यंत द्यावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी आज जमलेलो आहोत। माझं नाव धनश्री निलेश बडे। माझी मुले इथे शिकतात। हे शाळेत 7वी वर्ग आहेत, त्याचे फक्त एकच शिक्षक आहे। ते शिक्षकांना ते कसे हँडल करतात, आणि आपण घरी असलो 2 मुलांना कसे काय हँडल करतात, या 7वीच्या वर्गांना हे मॅडम कसे काय 7वी पर्यंत हँडल करतात हे आपल्याला समजा। आणि आम्हाला सर एक पाहिजे, अजून एक। आणि ह्या कुठं बाहेर गेल्यात मीटिंगला असो किंवा कुठे असो, पण घरी आम्ही असो किंवा नसतो, पण ह्या टाळा मारल्या असतात घराला, कधी शाळेला सुट्टी त्या सोडतात ह्या घरी, मग ते मुलं कधी घरी राहतील असे। त्याच्यामुळे आम्हाला एक शिक्षक पाहिजे, जेणेकरून आणि जेणेकरून ते बाहेर जातात ना, त्याच्यामुळे आम्हाला एक शिक्षक पाहिजेच। हो, एक शिक्षक पाहिजेच आमच्यासाठी, लेंडे सर पाहिजेच आम्हाला। आमचं शिक्षण आम्हाला परत करा, हेच मागणं आहे सरकारकडून, दुसरं काहीच मागणं नाही आम्हाला। आम्हाला आमचा शिक्षक पाहिजे, परत पाहिजे, आमचे सर पाहिजे। ह्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्हाला शिक्षक पाहिजे, दुसरं आमचं काहीच मागणं नाही। माझं नाव पुंडलिक तुळशीराम ताडकर, मी इथला वेलशेतचा रहिवासी आहे। आणि 1987ला आमच्या दोन्ही गावांचं आंबेघर आणि वेलशेत असं पिगोंड्याचं पुनर्वसन झाल्यानंतर ही शाळा इथे उभारली पुन्हा नव्यानं, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा
तटकरे माध्यमिक शाळा सुद्धा जोडली गेली. 1ली ते 7वी पिगोंडे शाळा आणि 8वी ते 10वी अशी माध्यमिक शाळा व्यवस्थित रुटीनमध्ये काम सुरू असताना आता गेल्या जूनमध्ये सुद्धा दोन्ही बिल्डिंग चांगल्या बनवल्या, शाळेच्या बिल्डिंग या पंचायतनी सरपंच कोळी साहेबांनी. मात्र गेले 3 वर्षापासून वेगळी पडझड झालेली इथे विद्यार्थी घडवताना, मराठी शाळेचे पट वाढवताना, इथे शिक्षक थांबवताना. स्वतः मी मराठी भाषेचा इतका चाहता आहे की माझी दोन्ही मुलं मी रिलायन्समध्ये असताना देखील मराठी माध्यमातून शिकवून आज दोन्ही मुलं माझी इंजिनियर आहेत. इतका मराठी भाषेचा वर्चस्व आहे. मात्र आता एक वेगळंच फॅड आले, सरकारचं आलंय की राजकीय क्षेत्रातून आले, मराठी शाळा दबवण्याचा प्रयत्न करतायत. आणि नवे तर आता गेल्या 8 दिवसापासून वेगळंच इथं एक बॉम्ब सोडलेला आहे. एकच सोनल पाटील मॅडम 41 विद्यार्थ्यांना एकच इथं शिक्षिका ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हे सर्व पालक वर्ग, महिला, आई वडील सगळे आलेले आहेत. आणि 41 मुलं आणि 1 शिक्षक. आता ते 1 शिक्षक आहे, त्यांच्या घरात आजारपण येईल, त्या स्वतः आजारी पडतील किंवा त्यांना इमर्जन्सी न येणं झालं तर त्या दिवसाला विद्यार्थ्यांना जबाबदार कोण? काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्या मुलांशी वगैरे कोण? तर ह्या शाळेवर एक दुसरं शिक्षक होते लेंडी सर, चांगले, ते सुद्धा त्यांना सपोर्ट करायचे, ते सुद्धा आता अचानक इथून बदली केलेली आहे. तर माझी एक विनंती आहे, पिगोंडा प्राथमिक शाळा कमिटी, शिक्षण कमिटी आणि जिल्हा परिषद शिक्षण समिती अध्यक्ष किंवा शिक्षण गट अधिकारी यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, वेलशेत आंबेकर आणि पिगोंडा शाळेच्या सर्व पालक वर्गांतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे, की या ठिकाणी आता हे 50 विद्यार्थी असताना अजून 1 शिक्षकाची त्वरित नियुक्ती करावी. नाहीतर आमच्या पालक वर्गाने इथे बघा लॉक मारलेल्या शाळेला हा लॉक कायम राहील जोपर्यंत इथं दुसरा शिक्षक 50 विद्यार्थ्यांसाठी येत नाही. ही आमची सर्व पालकांकडनं कळकळीची विनंती आहे. सरकारने याच्यावर लक्ष द्यावं आणि या स्वातंत्र्यामधलं जे आमचं शिक्षणाचा हक्क आहे ते हिरावून घेऊ नये. बाबासाहेब आंबेडकरांनी 75 वर्षापूर्वी सांगितलंय, शिकाल तर टिकाल, पण शिक्षणाचा जर पाया खचवून ठेवला तर शिकायचं कधी आणि टिकायचं कधी? धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी धमशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.